ती कामात एवढी हुशार होती, की मॅनेजमेंट तिच्याकडे पुढचा टीम लीडर किंवा मॅनेजर या उद्देशानेच पाहत होती. परफॉर्मन्स एवढा चांगला असूनही कोणत्याही प्रकारचा गर्व नाही, कोणतीही घमेंड नाही. नेहमी कामाकडे लक्ष देणे आणि आपल्या आपल्यातच नेहमी मग्न असणे, हा तिचा स्वभाव बऱ्याच जणांना खटकत तर होता. पण कोणालाही त्रास न देण्याचा तिचा जो स्वभाव होता, तो सुद्धा लोकांना आवडत होता. कधीही खाडा न करणारी ती अचानक कुठे गायब झाली, कोणालाच समजले नाही. जागोजागी तिचा शोध घेतला, परंतु अचानक जे समोर आलं त्याने सर्व कंपनीला हादरवून सोडलं. कोण होती ती? काय रहस्य होते तिचे? ती कुठून आली होती? पाहूया या कथेमध्ये. ठाण्यामध्ये घोडबंदर रोडवरती एक कॉर्पोरेट ऑफिस होतं. त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एका बँकेचं कॉल सेंटर होतं. ज्या कॉल सेंटरमधून तिथले एम्प्लॉयी आपल्या कस्टमरला किंवा इतर कस्टमरला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँकेच्या बऱ्याच साऱ्या स्कीम पिच करण्यासाठी फोन करत असत. त्यांना महिन्याचे काही टार्गेट दिले जाई आणि त्या टार्गेटवरती त्यांचे इन्सेंटिव्ह, बोनस शिवाय प्रमोशन, परफॉर्मन्स सर्वच निश्चित होत असे. त्यामुळे त्या कॉल सेंटरमध्ये बरीच चढाओढ होती. सर्वजण अक्षरशः जीव झोकून काम करत असे. पण त्यामध्येच एक होती लीना. दिसायला अगदी साधारण, मध्यमवर्गीय घरातली, पण कामामध्ये तेवढीच प्रामाणिक. शक्यतो अबोल राहून आपलं काम करायचं आणि काम केल्या-केल्या घरी निघून जायचं एवढंच तिला माहीत होतं. त्या ऑफिसमध्ये मुलींची संख्यासुद्धा बरीच होती. परंतु प्रत्येक मुलगी ही स्वतः कशी चांगली दिसेल याकडे भरपूर लक्ष देत असे. तिथे लीना स्वतःचं काम कसं जास्तीत जास्त चांगलं होईल याकडे लक्ष देऊन असायची. ती कधीही कोणाशी बोलत नसे आणि कोणाशी बोलली तरीसुद्धा फक्त कामापुरतीच. त्यामुळे इतर कोणीही तिच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नसे. एकतर दिसायला अगदीच साधारण, त्यात अबोल. लोकांना असे वाटत असे, की बरीच ॲटिट्यूडवाली मुलगी आहे. लीना ज्या डेस्कवरती बसत होती, तिथे तिच्या आजूबाजूच्या डेस्कवरती ज्या 2-3 मुली बसत होत्या, बस लीना त्यांच्याशीच बोलत असे. ती तिचा नंबरही कोणाला शेअर करत नसे. फक्त 1 किंवा 2 मुलींकडेच तिचा नंबर होता. शिवाय ती ऑफिसमध्ये वेळेपेक्षा लवकर येत असे आणि ऑफिस संपल्यानंतर सुद्धा साधारण अर्ध्या 1 तासानंतरच बाहेर पडत असे. त्यामुळे त्या ऑफिसमधली इतर मुलं-मुली तिचा तसा थोडासा तिरस्कारच करत असत. दुपारी लंचच्या वेळेला सुद्धा तिच्या आजूबाजूच्या डेस्कवरती बसणाऱ्या 2-3 मुलींसोबतच ती जेवायला बसत असे आणि लंच टाईममध्ये खाली फेरफटका मारायचा झाला, तर ती त्या 2-3 मुलींसोबतच जात असे. त्या व्यतिरिक्त तिच्यासोबत फक्त तिचा टीम लीडर आणि फार-फार तर कधीतरी मॅनेजर एवढ्यांशी तिचे बोलणे होते. परंतु कामामध्ये अगदी चोख असल्याकारणाने आणि नेहमी पंक्च्युअल असल्याकारणाने मॅनेजमेंटचे तिच्यावरती विशेष लक्ष होते. तिच्याकडनं कामाच्या कधी जास्त चुका होत नसत. शिवाय टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण करणे ही तिची खासियतच झाली होती. बऱ्याच वेळेला एम्प्लॉयी ऑफ द मंथ तीच घेऊन जात असे. त्यामुळे इतर लोकं जेव्हा त्यांना काही डाऊट असेल किंवा कुठले काम अडकले असेल, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी लीनाकडे येत असत आणि लीना त्यांची हमखास मदत करत असे. त्या मोबदल्यात तिने कधीही कसली अपेक्षाही ठेवली नाही. परंतु अचानक एक दिवस लीनाने न सांगता सुट्टी घेतली. ती घटना एकदम नॉर्मल होती. त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. कारण की नेहमी हजर असणाऱ्या माणसाने एखाद्या वेळी सुट्टी घेतली, तर कोणाला जास्त काही फरक पडत नाही. त्यामुळे तिच्याकडे जास्त कुठली विचारपूस केली गेली नाही. परंतु दुसऱ्या दिवशीसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता तिने दांडी मारली. तेव्हा तिच्या टीम लीडरने तिच्या मोबाईलवरती कॉल केला. तिचा मोबाईल अस्तित्वातच नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे कदाचित ती कुठेतरी आउट ऑफ रेंज आहे, असे समजून त्याने पुन्हा कॉल लावला नाही. परंतु असे पुढचा आठवडाभर चालू राहिले. आता मात्र टीम लीडरने तिला पुन्हा-पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही नंबर अस्तित्वात नाही, हा एकच मेसेज सारखा-सारखा येत होता. मग त्याने तिच्या टीममध्ये असलेल्या 2-3 मुलींसोबत विचारणा केली. त्या मुलींनी सांगितले, "आम्ही सुद्धा तिला बऱ्याच वेळेला मोबाईल ट्राय केला, परंतु तिचा मोबाईल आम्हाला सुद्धा तोच मेसेज मिळत आहे, की नंबर अस्तित्वात नाही." आता पुढचे 15 दिवस उलटून गेले होते. मॅनेजमेंटकडनं विचारपूस चालू झाली होती. तिचा टीम लीडर आणि मॅनेजर यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. अखेर न राहवल्यामुळे तिच्या मॅनेजरने ऑफिसमधल्या एका पिऊनला तिने दिलेल्या घरच्या पत्त्यावरती पाठवले. तसे ती ठाण्यातच राहत होती. तिचा पत्ता ठाण्यामधलाच होता. त्यामुळे
यायला जायला जास्त नाही तर फार फार तर 15 मिनिटं ते अर्धा तासच लागणार होता. त्यामुळे तो पिऊन तिच्या घरी जाऊन आला. परंतु त्याने परत आल्यानंतर सांगितले, की त्या चाळीमध्ये लीना नावाची कुठलीही मुलगी राहत नाही, असेच लोकांनी सांगितले. आता मात्र सगळेजण पेचात पडले. लीनासारखी मुलगी एवढं खोटं कशी काय बोलू शकते? स्वतःचा ॲड्रेस प्रूफ तिने कसा काय खोटा दिला असेल? कोणालाच समजले नाही. मग तिच्या मैत्रिणींनी स्वतः तिने दिलेल्या पत्त्यावरती जाऊन चौकशी केली. त्यांनासुद्धा तेच समजले, की इथे या नावाची अशी कुठलीही मुलगी राहत नाही. तिने एका चाळीचा ॲड्रेस दिला होता. परंतु त्या पूर्ण चाळीमध्ये आम्ही कोणीही तिला ओळखत नाही, असंच सांगण्यात आले. आता मात्र ही गोष्ट मॅनेजमेंटपर्यंत पोहोचली. सर्वप्रथम तिचे सर्व कॉम्प्युटर वगैरे चेक करण्यात आले, की तिने कुठला डेटा वगैरे लीक केला असावा किंवा कुठल्या वस्तू गायब केल्या असाव्यात. परंतु असे काही झाले नव्हते. शिवाय तिचा रेकॉर्डही चांगला होता. त्यामुळे त्यांनी विषय सोडून दिला. कारण की बऱ्याच वेळेला एम्प्लॉयी दुसरी नोकरी मिळाली, की पहिली नोकरी न सांगताच सोडतात आणि या गोष्टीला मॅनेजर लोकं यूज्ड टू झालेले होते. शिवाय तिच्याकडनं कधीही कुठली संशयास्पद कृती झाली नव्हती किंवा तिच्या कॉम्प्युटरमधून कुठला डेटा वगैरे ट्रान्सफर केल्याचे काही पुरावे सापडले नव्हते. त्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिला. परंतु तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना मात्र राहवले गेले नाही. शिवाय तिचा टीम लीडरही आपण एक खूप चांगली एम्प्लॉयी गमावली आहे, याची खंत घेऊन बसला होता. त्यामुळे न राहवल्याने टीम लीडरने तिच्या मैत्रिणींशी विचारणा केली. तो म्हणाला, की "आपण एकदा पोलिसांमध्ये जाऊन येऊया का? समजू दे तरी, की नक्की काय झाले आहे." म्हणून ते चौघंजण पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी लीनाबाबत कंप्लेंट दाखल केली. तिची मिसिंग कंप्लेंट त्यांनी दाखल केली. आज 15 दिवसापेक्षा जास्त होऊन गेले. कोणीतरी मिसिंग आहे म्हटल्यानंतर पोलीस यंत्रणा ताबडतोब कामाला लागली. त्यांनी सर्वप्रथम तिने दिलेल्या पत्त्यावरतीच विचारपूस करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांनाही तेच उत्तर मिळाले, की इथे अशी कुठलीही मुलगी राहत नाही. त्यांनी स्वतःच्या परीने सर्व काही शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही पुरावा सापडला नाही. ती कोण होती? कुठून आली होती? काही माहीत नव्हते. अखेर पोलिसांनी सुद्धा हात वर केले. परंतु त्या मैत्रिणींपैकी एक जण अशी होती, जी लीनाशी थोडी जास्त क्लोज होती. त्यामुळे तिला काही करून हा गुंता सोडवायचा होता. तिने तिला ऑनलाईन शोधण्यास सुरुवात केली. तिने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शोधून काढले. परंतु तिला कुठेही लीना सापडली नाही. अखेर Facebookवरती शोधता-शोधता तिला एका ठिकाणी लीनाचा फोटो दिसला. परंतु त्यावरती तिचे नाव लीना नसून आरती असे होते. तिने लागलीच तो फोटो तिच्या टीम लीडरला आणि तिच्या मैत्रिणींना दाखवला आणि त्यांना कन्फर्म झाले, की ही लीनाचीच प्रोफाईल आहे. कारण की त्यामध्ये लीनाने जो ड्रेस घातला होता, तोच ड्रेस अधूनमधून ती ऑफिसला घालून येत असे. परंतु त्यावरती लास्ट पोस्ट केली होती ती साधारण 7 वर्षापूर्वीची, म्हणजे 2012 सालची होती. शिवाय तो प्रोफाइल पिकसुद्धा जो तिने अपलोड केला होता, तो सुद्धा 2012 सालमधलाच होता. यावरून त्यांनी असा अंदाज लावला, की कदाचित तिने बरेच वर्ष Facebook वापरले नसेल. परंतु एक गोष्ट मात्र होती, की त्यामध्ये जो ड्रेस आहे, तोच ड्रेस लीना किंवा आरती ती अधूनमधून ऑफिसला घालून येत असे आणि तो ड्रेस एवढा जुना तर कधीच वाटत नव्हता. आता मात्र त्या चौघांचेही मन कासावीस होऊ लागले. त्यांना काहीही समजेना. काय करावे, कोणाला विचारावे? लीना नक्की कुठे गेली? दुसऱ्या कंपनीत गेली, की तिच्यासोबत काही झाले? काही समजेना. त्यांनी काहीही करून कुठला क्लू मिळतो का म्हणून तिची सर्व प्रोफाइल चेक केली. परंतु काहीही क्लू मिळाला नाही. अखेर तिचे सगळे फोटो आणि तिचे सर्व पोस्ट पाहिल्यानंतर त्यांना एक गोष्ट आढळली. बऱ्याच फोटोमध्ये एक कॉमन बॅकग्राऊंड त्यांना दिसला. ज्याच्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत किंवा कधी एकटी एका झाडाखाली चौथऱ्यावरती बसली आहे आणि त्या चौथऱ्यांच्या मागे बऱ्याच चाळी आहेत. जे साधारणतः 3 ते 4 चाळींचे ते कॉमन प्लेग्राऊंड होते आणि त्या प्लेग्राऊंडमध्ये ते झाड होते. तो ह्या चाळी नक्की कोणत्या असाव्यात हे त्यांना समजत नव्हते. तेव्हा त्यांनी अगदी झूम करून
कुठे काही क्लू मिळतो का हे शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना एका चाळीच्या भिंतीवरती अगदी पुसट असे नाव दिसले. त्या चाळीचे नाव लिहिले होते. आता त्यांनी Googleवरती शोधायला सुरुवात केली, की या नावाची चाळ कुठे असेल. त्यांनी बरेच शोधले. बराच वेळ Googleवरती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना ठाणा आणि कळव्याच्यामध्ये एक एरिया होता. त्या एरियामध्ये ते चाळी असल्याचे समजले. त्यांनी ऑफिस सुटताच चौघंजणं त्या चाळीच्या इथे गेले. सर्वप्रथम त्यांनी पूर्ण एरियाची रेकी केली. तेव्हा त्यांना ते झाडसुद्धा दिसले आणि तो चौथारासुद्धा दिसला. मग त्यांनी एका चाळीमध्ये विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यापैकी एका चाळीमध्ये काही लोकांनी तो लीनाचा फोटो ओळखला. परंतु तेव्हा जे काही त्यांना समजले, ते कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. तेथील लोकांनी सांगितले, की हिचे नाव आरती. ही इथे तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिचे आई-वडील दोघेही म्हातारे होते. तरीही वडील मजुरी करत असत आणि आई धुनी-भांडी करत असे. आरतीचे कॉलेज संपल्यानंतर तिने बऱ्याच छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. तिला जिथे मिळेल तिथे ती नोकरी करत होती. अखेर तिला ठाण्यामध्ये एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये नोकरी मिळाली. तिकडे ती अकाउंटचे काम करत होती. तिचा जेमतेम पगारावरती त्यांचे घर आता बऱ्यापैकी चालत होते. ती एकच म्हणत होती, की माझ्या आई-वडिलांनी बरेच कष्ट केलेत. त्यामुळे आता मी कमवायला लागल्यानंतर त्यांना कष्ट करू देणार नाही. माझ्याच्यानी जेवढे होईल तेवढे मी त्यांचे आयुष्य सोपे करण्याचे प्रयत्न करेन आणि मी शक्यतो लग्नच करणार नाही. खूप मेहनती मुलगी होती. परंतु 2012 मध्ये तिला अचानक एक गंभीर आजार झाला आणि त्या आजारामध्येच ती मरण पावली. हे ऐकताच त्या चौघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यापुढे त्या लोकांनी सांगितले, ती जीव सोडताना सुद्धा एकच गोष्ट बोलत होती, की मी काही झाले तरी मी मेहनत करणार आणि माझ्या आई आयुष्य सोपे करणार. माझ्या आई-बाबांना मी अजून कष्ट करू देणार नाही आणि हे बोलता-बोलताच तिने जीव सोडला. त्यानंतर पुढच्या 2 वर्षातच तिची आई आणि वडील या दोघांचेही निधन झाले आणि आता त्यांचे घर रिकामीच आहे. तेव्हा चाळीतल्या लोकांनी त्यांचे ते कुलूप लावलेले घरसुद्धा दाखवले. आता मात्र त्या चौघांना काहीच सुचेना. आपण नक्की कोणासोबत एवढे महिने काम करत होतो हे त्यांना काहीही समजेना. त्यांनी ती कुठे काम करत होती त्याचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांना समजले, की आज त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस ज्या जागी आहे, त्या जागी साधारण 5 वर्षापूर्वीपर्यंत एक वर्कशॉप होते, जिथे लोखंडाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचे काम होत असे. परंतु नंतर ते वर्कशॉप त्या मालकाने आत्ता जो बिल्डर आहे, त्या बिल्डरला विकले आणि तिथे ते कॉर्पोरेट ऑफिस सुरू झाले आणि आर्थिक मरण पावल्यानंतर सुद्धा तिच्या मनात एकच होते, की काही करून मला मेहनत करायची आहे, मला पैसे कमवायचे आहे. त्यामुळे कदाचित तिच्या आत्म्याला हे समजलेच नाही, की तो या जगातून निघून गेला आहे. तरीही ते काम करतच राहिली आणि प्रामाणिकपणे काम करत राहिली आणि जेव्हा तिचे या पृथ्वीवरचे काम संपले, तेव्हा तिने सगळ्यांचा निरोप घेतला. ते चौघजणही तिथून निघाले. त्यांना समजेनाच की आपण आता काय ऐकले आणि जे ऐकले ते खरे होते का? दुसऱ्या दिवशी ही बातमी संपूर्ण मॅनेजमेंटला समजली, संपूर्ण ऑफिसला समजली आणि संपूर्ण ऑफिसला एकच धक्का बसला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि स्टोरी आवडली असल्यास स्टोरी लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.